नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अपस्किल अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. लास्ट लेक्चरमध्ये आपण सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्टचे डिफरन्सचे क्वेश्चन पाहिले होते. या लेक्चरमध्ये आपण हाफ इयरली आणि क्वार्टरलीची कन्सेप्ट बघणार आहोत. हाफ इयरलीची कन्सेप्ट बघूया आपण. हाफ इयरली मीन्स एका वर्षाचे आपल्याला दोन पार्ट करायचे. हाफ इयरली मीन्स 1 इयरचे आपल्याला दोन पार्ट करायचे, तर 6 महिन्याचे ते दोन पार्ट असणार आहेत. मग हाफ इयरलीचं क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना काय करायचं, सपोज एक एक्झाम्पल घेऊ आपण. रेट दिला 20% आणि टाइम पिरियड दिला 1 इयर, प्रिन्सिपल दिला असेल काहीतरी आणि विचारला असेल कंपाऊंड इंटरेस्ट. तर अशा कंडिशनमध्ये काय करायचं, हाफ इयरली म्हणजे एका वर्षाचे आपल्याला दोन पार्ट करायचे 6 महिन्याचे, तर रेटला काय करायचं, हाफ करायचं. म्हणजे न्यू रेट किती होईल, 20% डिवायडेड बाय 2 केलं तर किती होणार आहे, 10%. जर रेटला हाफ केलं तर टाइम पिरियडला काय करायचं, डबल करायचं. मग टाइम पिरियड 1 इयर होता, न्यू टाइम पिरियड किती होईल, 1 × 2 म्हणजेच किती असणार आहे, 2 इयर. तर हा डेटा घेऊन आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. हाफ इयरलीच्या ह्याच्यामध्ये काय करायचं, रेटला आपल्याला हाफ करायचं आहे आणि टाइमला काय करायचं आहे, तर × 2 करायचं आहे. सेम कन्सेप्ट आहे क्वार्टरलीची. क्वार्टरली मीन्स काय असणार आहे, तर एका वर्षाचे आपल्याला 4 पार्ट करायचे. क्वार्टरली मीन्स एका वर्षाचे आपल्याला 4 पार्ट करायचे. 3-3 महिन्याचे आपल्याला असे 4 पार्ट करायचे, त्याला आपण क्वार्टरली म्हणतो. 3-3 महिन्याचे 4 पार्ट याला आपण क्वार्टरली म्हणतो. मग क्वार्टरलीच्या कंडिशनमध्ये काय करायचं, जसं हाफ इयरलीच्या कंडिशनमध्ये रेटला आपण हाफ केलं होतं आणि टाइमला डबल केलं होतं, तसं क्वार्टरलीच्या कन्सेप्टमध्ये रेटला 4 डिवाइड करायचं आणि टाइमला 4 मल्टिप्लाय करायचं. टाइम पिरियडला 4 मल्टिप्लाय करायचं. बाकी सेम प्रोसेस. आपण एक्झाम्पल बघूया. प्रिन्सिपल दिले आपल्याला 20,000 रुपये, रेट आहे 20%, टाइम पिरियड दिलाय 1.5 वर्ष आणि CI विचारलाय आणि कसा विचारलाय, हाफ इयरली विचारलाय. मग आता हाफ इयरलीमध्ये आपण आताच बघितलं होतं, रेटला काय करायचं, हाफ करायचं. म्हणजे 20%चा रेट होता, त्याला जर 2 डिवाइड केलं तर न्यू रेट किती होणार आहे आपला, 20/2 म्हणजेच 10%. आणि जर रेटला हाफ केलं तर टाइम पिरियड डबल होणार आहे. मग 1.5 वर्षाचा डबल किती असणार आहे, 3 वर्ष. तर न्यू टाइम पिरियड असणार आहे 3 इयर. तर या पद्धतीने आपल्याला 10%चा रेट आणि 3 इयर टाइम पिरियड घेऊन आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचा आहे. आपण कॅल्क्युलेट करत असताना कंपाऊंड इंटरेस्टमध्ये 2-3 मेथड बघितल्या होत्या. फर्स्ट मेथड बघू आपण, टेबल मेथड. टेबल मेथडमध्ये आपण रेटला पर्सेंटेज टू फ्रॅक्शन कन्वर्ट करतो. रेट आहे आपला 10%, 10%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू असणार आहे 1/10. मग हा डिनॉमिनेटर प्रिन्सिपल असतो आणि वरचा एक असणार आहे तो इंटरेस्ट असणार आहे. आपण टेबल घेत असताना प्रिन्सिपल आणि अमाऊंटचा घेतो. 10 रुपये प्रिन्सिपल आहे, एकचा इंटरेस्ट लागला तर अमाऊंट किती बनणार आहे, 11 रुपये. आपल्याकडे टोटल 3 वर्ष आहेत, तर तिन्ही वर्षाला रेट सेम आहे, 10-11, 10-11. टोटल प्रिन्सिपल किती होणार आहे, तर 10चा क्यूब म्हणजे 1000 आणि 11चा क्यूब म्हणजे 1331. 1000 रुपये प्रिन्सिपल असणार आहे आणि 1331 रुपये अमाऊंट असणार आहे. तर अमाऊंटमधून जर प्रिन्सिपल मायनस केला तर आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट भेटत असतो. 1331 मधून 1000 मायनस केले तर डिफरन्स किती असणार आहे, 331चा. तोच आपला CI असणार आहे. आपल्याला प्रिन्सिपल दिलाय किती, 20,000 रुपये. आपल्याकडे प्रिन्सिपल किती आहे, 1000 रुपये. 1000ची व्हॅल्यू क्वेश्चनमध्ये सांगितली आहे 20,000 रुपये. आपल्याला विचारलंय कंपाऊंड इंटरेस्ट. कंपाऊंड इंटरेस्ट किती आहे मग, 331. तर 331 म्हणजे किती, तर हे 3 शून्य कॅन्सल झाले, हे 3 शून्य कॅन्सल झाले. 1 × 20, 20 असणार आहे. तर 20 × 331 किती येईल, हे 0. 2 बेत्रिक 6 आणि बेत्रिक 6, तर 6,620 रुपये आपला असणार आहे, तर कंपाऊंड इंटरेस्ट. सेकंड मेथड आपण बघितली होती, ग्राफ मेथड. ग्राफ मेथडमध्ये इथे आपला प्रिन्सिपल असतो. प्रिन्सिपल किती आहे, 20,000 रुपये. 3 वर्षाचं स्ट्रक्चर आपलं. रेट किती आहे आपला, न्यू रेट आहे 10%. ह्या 20,000चे 10% किती, तर 2,000 रुपये. पहिल्या वर्षी 2,000 रुपयाचं व्याज, दुसऱ्या वर्षी पण 2,000 आणि तिसऱ्या वर्षी पण 2,000 रुपये. कारण पहिला रो आपला सिंपल इंटरेस्ट असतो आणि सिंपल इंटरेस्ट दरवर्षी सेम असतो. वापस ह्या 2,000वर 10%चं व्याज भेटणार आहे. तर या 2,000चे 10% किती, 200. वापस ह्या 2,000वर 10%चं व्याज 200 आणि ह्या 2,000वर 10%चं व्याज किती असणार आहे, 200. वापस ह्या 200चे 10% किती असणार आहे, तर 20. असा टोटल 3 वर्षाचा कंपाऊंड इंटरेस्ट किती होईल, 2, 2, 2, 6,000 रुपये. 200, 200, 400 आणि 200, 600 आणि लास्टचे 20. असा टोटल कंपाऊंड इंटरेस्ट असणार आहे, तर 6,620 रुपये. तर याही मेथडनं आपण करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन,
हाफ इयरलीचाच आहे. प्रिन्सिपल किती दिला आहे 15,000 रुपये, रेट आहे 10%, टाइम पिरियड आहे 1 इयर, कंपाऊंड इंटरेस्ट विचारला आहे कसा हाफ इयरली. हाफ इयरलीमध्ये आपण काय करतो, रेटला हाफ करतो, टाइमला डबल. तर रेट आहे 10%, 10चा हाफ किती होईल 5%, आणि न्यू टाइम पिरियड किती होईल 1 × 2 म्हणजेच किती 2 इयर. आता 5%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू असणार आहे 1/20. 20 प्रिन्सिपल, 1चा इंटरेस्ट अमाऊंट किती असणार आहे 20, 1चा इंटरेस्ट अमाऊंट 21. दुसऱ्या वर्षी पण प्रिन्सिपल 20 रुपये, 1चा इंटरेस्ट अमाऊंट किती होईल 21 रुपये. मग प्रिन्सिपल असणार आहे 20चा स्क्वेअर 400, 21चा स्क्वेअर 441. टोटल अमाऊंटमधून प्रिन्सिपल मायनस करू, 441 मधून 400 गेले तर 41 रुपये आपला इंटरेस्ट असणार आहे. प्रिन्सिपल किती आहे आपल्याकडे 400 रुपये, क्वेश्चनमध्ये सांगितलं आहे 15,000 रुपये. तर 400 म्हणजे जर 15,000 असेल तर 41 म्हणजे किती. तर हे 2 शून्य कॅन्सल झाले, हे 2 शून्य कॅन्सल झाले, 4 कॅन्सल करू आपण. 4 त्रिकोण 12, उरले 3, झाले 30, 4 7 28, 4 पंचे 20, 37.5 गुणिले 41 हा आपला प्रिन्सिपल असणार आहे, कंपाऊंड इंटरेस्ट असणार आहे. याचं मल्टिप्लिकेशन करू आपण. 37.5 इंटू 41, 1 × 5 5, 1 × 7 7, 1 × 3 3, इंटू 4 पंचे 20 ला 0, ह्याचे आले 2, 4 7 28 आणि 2 30, ह्याचे आले 3, 4 त्रिकोण 12 आणि 3 15, हे 5 7 3 5 आणि 1.1 नंतर म्हणजे टोटल इंटरेस्ट किती असणार आहे तर 1537.5. तर या पद्धतीने आपण इंटरेस्ट कॅल्क्युलेट करू शकतो. नेक्स्ट आपण ग्राफ मेथडनेही करू शकतो. ग्राफ मेथडमध्ये आपला इथं प्रिन्सिपल असणार आहे, प्रिन्सिपल आहे 15,000 रुपये. त्याच्यावर आपल्याला व्याज किती आहे 5%चं, 5% 2 वर्षासाठी स्ट्रक्चर. या 15,000चे 5% किती असणार आहेत, 15,000चे 10% असणार आहेत 1,500. तर 5% किती 1,500चा हाफ असणार आहे. तर 1,500चा हाफ किती असणार आहे तर 2 × 14, 2 पंचे 10, 750 रुपये. दुसऱ्या वर्षी पण 750 रुपये व्याज भेटणार आहे. वापस या 750चे आपल्याला 5% काढायचे, 10% असणार आहेत 75. तर हा 5% किती असतील त्याचा हाफ असणार आहे 2 × 6, 2 × 14, 2 पंचे 10, 37.5. तर टोटल कंपाऊंड इंटरेस्ट किती 2 वर्षाचा 750 + 750, 1,500 रुपये आणि वरचे 37.5. टोटल इंटरेस्ट असणार आहे 7 3 5 आणि 1 म्हणजेच 1,537.5. तर ग्राफ मेथड आणि टेबल मेथड या दोन्ही मेथडने आपण करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन हा आहे क्वार्टरलीचा कन्सेप्ट. क्वार्टरलीमध्ये आपण बघितलं होतं तसं हाफ इयरलीमध्ये रेटला हाफ करतो, तसं क्वार्टरलीमध्ये रेटला 4ने डिवाइड करायचं आणि टाइमला 4ने मल्टिप्लाय करायचं. आता प्रिन्सिपल आहे 50,000 रुपये, रेट आहे 20%. तर न्यू रेट किती होईल 20/4 म्हणजेच 5%, आणि टाइम पिरियड किती होईल 9 मंथ आहे, त्याला 4ने मल्टिप्लाय केलं तर 36 मंथ होईल. 36 मंथ म्हणजेच किती वर्ष होणार आहे आपलं 3 इयर. आपण 3 वर्षाचं स्ट्रक्चर बनवूया. 3 वर्षाचं कसं असतं स्ट्रक्चर, इथं प्रिन्सिपल आहे 50,000 रुपये, व्याज आहे आपल्याकडे किती 5%. 50,000चे 5%, 10% असणार आहेत 5,000, तर 5% असणार आहेत 2,500 रुपये. पहिल्या वर्षी 2.5, दुसऱ्या वर्षी 2.5 आणि तिसऱ्या वर्षी पण 2,500 रुपयाचं व्याज. वापस हे 2,500चे 5%, 2,500चे 5% किती असणार आहेत 10%, 250. तर 5% त्याचा हाफ म्हणजेच 2 × 2 = 2 × 4, 2 पंचे 10, 125. वापस 125 आणि 125 आणि वापस हे 125चे 10%. तर 5% किती असणार आहेत 10% 12.5, तर 5% असणार आहेत 6.25. तर या पद्धतीने आपल्याला 3 वर्षाचं आपल्याला व्याज भेटणार आहे. तर ते किती असणार आहे 2.5 2.5 2.5 म्हणजे 2.5 आणि 2.5 5,000 + 2,500 म्हणजेच 7,500. वापस हे 125 गुणिले 3 म्हणजेच 375 आणि लास्टला 6.25 रुपये. तर या पद्धतीनं टोटल व्याज किती असणार आहे 3 वर्षाचं. तर हे 25, 6 आणि 5 11, हातचाला 1, 7 आणि 1 8, 5 आणि 3 8 आणि हे 7 म्हणजे 7,881.25 रुपये. तर या पद्धतीने आपण ह्याला करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन, प्रिन्सिपल आहे 8,000 रुपये, व्याजाचा दर आहे 10%, टाइम पिरियड आहे 1 इयर 6 मंथ, विचारलाय कंपाऊंड इंटरेस्ट. यालाही आपण 2 मेथडनं करू शकतो. प्रिन्सिपल दिला आहे 8,000 रुपये, रेट आहे 10%. आता 2 वर्षाचं स्ट्रक्चर कसं असतं आपलं, इथं असणार आहे 8,000 रुपये. 2 वर्षाचं स्ट्रक्चर, रेट किती आहे 10%, 8,000चे 10% किती असणार आहेत
800 रुपये, दुसऱ्या वर्षी पण 800 रुपये, कारण पहिला रो सिंपल इंटरेस्टचा आणि सिंपल इंटरेस्ट दरवर्षी सेम असतो. वापस हे 800चे 10% किती भेटणार आहेत? 80 रुपये. आता हे टोटल 2 वर्षाचं स्ट्रक्चर झालं. आपल्याकडे 2 वर्षे कंप्लीट नाही आहेत. आपल्याकडे टाइम पिरियड किती आहे? पहिलं वर्ष कंप्लीट आहे आणि दुसऱ्या वर्षातले फक्त 6 महिने आहेत. आपल्याला मंथला इयरमध्ये कन्वर्ट घेऊ. पहिलं वर्ष कंप्लीट असणार आहे आणि दुसऱ्या वर्षाचे 6 महिने मंथला इयरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी 12 डिवाइड करू. 6 एक 6, 6 दोन्ही 12. म्हणजे आपल्याकडे टोटल जो टाइम पिरियड असणार आहे, पहिलं वर्ष कंप्लीट आणि दुसऱ्या वर्षी फक्त हाफ असणार आहे. मग पहिल्या वर्षी आपल्याला टोटल इंटरेस्ट भेटणार आहे पहिल्या वर्षाचा म्हणजे 800 रुपये. दुसऱ्या वर्षाचा टोटल इंटरेस्ट किती आहे? 800 + 80, 880. पण दुसरं वर्ष कंप्लीट नाही तर दुसरं वर्ष किती आहे? हाफ आहे, म्हणून 880चे आपल्याला फक्त हाफच इंटरेस्ट भेटणार आहे. तर पहिल्या वर्षीचा 800 रुपये इंटरेस्ट आणि दुसऱ्या वर्षीचा हाफ म्हणजेच किती असणार आहे? 2 440 असा टोटल 1.5 वर्षाचा इंटरेस्ट किती भेटेल? 800 + 440 तर 800 आणि 400 1240 रुपये. अशा पद्धतीने आपल्याला टोटल 1.5 वर्षाचा इंटरेस्ट भेटणार आहे. यालाच आपण टेबल मेथडनं करू शकतो. टेबल मेथडमध्ये 2 वर्षाचं स्ट्रक्चर, इथं प्रिन्सिपल असणार आहे आणि अमाऊंट असणार आहे. हा जो व्याजाचा दर आहे आपला 10% हा इयरली असणार आहे. म्हणजे एका वर्षासाठी 10%चं व्याज असणार आहे. तर 10%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू असणार आहे 1/10. मग 10 रुपये हा प्रिन्सिपल असतो आणि 1चा इंटरेस्ट आहे. जर 10 रुपये प्रिन्सिपल असेल, 1चा इंटरेस्ट असेल तर अमाऊंट किती बनणार आहे? 11 रुपये. मग पहिल्या वर्षी वर्ष कंप्लीट होतं म्हणून व्याज आपल्याला पहिल्या वर्षी इयरचं भेटणार आहे. पण दुसऱ्या वर्षामधले आपल्याला फक्त 6च महिने आहेत. जर 6 महिने असेल तर दुसऱ्या वर्षी आपल्याला 6 महिन्यासाठी व्याज किती असेल? मग व्याजाचा दर तर 12 मंथसाठी आपल्याकडे व्याज आहे किती? 12 मंथ म्हणजे 1 वर्ष. तर 1 वर्षासाठी 10%, तर 6 मंथसाठी व्याज किती असणार आहे? त्याचा हाफ म्हणजेच किती असणार आहे? 5%. 5%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू किती असणार आहे? तर 1/20. 20 प्रिन्सिपल, 1चा इंटरेस्ट, अमाऊंट किती बनणार आहे? 20 आणि 1चा इंटरेस्ट म्हणजेच 21 रुपये. तर टोटल प्रिन्सिपल किती होईल? 10 × 20 म्हणजे 200 आणि 11 × 21 टोटल अमाऊंट बनणार आहे 2, 2 आणि 1 3 आणि हे 1 231. तर अमाऊंट 231, प्रिन्सिपल 200, तर इंटरेस्ट किती असणार आहे? 31 रुपयाचा. प्रिन्सिपल आहे 200, आपल्याकडे प्रिन्सिपल आहे 8000 रुपये. तर 200 म्हणजे 8000, तर 1 म्हणजे किती येईल? तर 1 म्हणजे 40. तर विचारलाय कंपाऊंड इंटरेस्ट, तर 31 म्हणजे किती? तर हे 0, 4 1 4, 4 3 12, तर 1240. तर या पद्धतीनं 1.5 वर्षाचा इंटरेस्ट असणार आहे 1240 रुपये. नेक्स्ट क्वेश्चन, प्रिन्सिपल दिलाय 12000 रुपये, रेट आहे 10%, टाइम पिरियड दिलाय 2 वर्ष आणि 6 मंथ, विचारलाय कंपाऊंड इंटरेस्ट. मग 2 वर्ष कंप्लीट आहेत आणि तिसऱ्या वर्षामधलं फक्त हाफ वर्ष आहे. तर टोटल 3 वर्षाचं स्ट्रक्चर काढू आपण. इथं प्रिन्सिपल असणार आहे. प्रिन्सिपल किती आहे आपल्याकडे? 12000 रुपये. मग 12000 वर व्याज भेटणार आहे 10%. 12000चे 10% 1200 रुपये पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी पण 1200 रुपये, तिसऱ्या वर्षी पण 1200 रुपये. कारण पहिला रो आपला सिंपल इंटरेस्ट असतो आणि सिंपल इंटरेस्ट दरवर्षी सेम असतो. वापस या 1200चे 10%, 1200चे 10% 120, वापस या 1200चे 10% 120 आणि ह्या 1200चे 10% किती असणार आहेत? 120. वापस या 120 वर 10%चं व्याज भेटणार आहे, ते असणार आहे 12 रुपये. तर टोटल 3 वर्षाचं हे आपला कंपाऊंड इंटरेस्टचं स्ट्रक्चर असणार आहे. आपल्याकडे टोटल 2 वर्षाचं कंप्लीट व्याज भेटणार आहे. पहिल्या वर्षी 1200 रुपये कंप्लीट व्याज, दुसऱ्या वर्षाचं कंप्लीट व्याज 1200 + 120 किती होतील? हे 1200 आणि 120, तर टोटल व्याज भेटणार आहे दुसऱ्या वर्षी किती? 1320 रुपये. तिसऱ्या वर्षीचं टोटल व्याज एवढं असणार आहे. पण आपल्याला तिसरं वर्ष कंप्लीट वर्ष नाही, तर तिसरं वर्ष किती आहे? 6 मंथ. त्याला इयरमध्ये कन्वर्ट केलं तर 6/12 म्हणजेच किती? 1/2. म्हणजे पहिले 2 वर्ष कंप्लीट असणार आहेत आणि तिसरं वर्ष किती असणार आहे? हाफ वर्ष असणार आहे. तर तिसऱ्या वर्षाचं आपल्याला हाफ व्याज भेटणार आहे. पहिल्या 2 वर्षाचं कंप्लीट व्याज 1200 + 1320, तर टोटल 2 वर्षाचं व्याज किती भेटणार आहे? तर 1200 आणि हे 1320, तर किती येईल? हे 0 2 3 आणि 2 5 1 आणि 1 2, म्हणजेच 2520 रुपये टोटल 2 वर्षाचं कंप्लीट व्याज भेटणार आहे. आणि तिसऱ्या वर्षाचं आपल्याला हाफ व्याज भेटणार आहे. तर तिसऱ्या वर्षाचं टोटल व्याज किती आहे? हे 1200, 120 आणि 120 240 आणि लास्टचे 12. तिसऱ्या वर्षाचं टोटल व्याज असणार आहे 2, 4 आणि 1 5, 2 आणि 2 4 आणि 1 1452 रुपये हे टोटल व्याज असणार आहे तिसऱ्या वर्षाचं. पण आपल्याला हे कंप्लीट वर्ष नाही, आपल्याकडे फक्त हाफ वर्ष आहे, म्हणून 1452चं फक्त आपल्याला हाफ व्याज भेटणार आहे 6 महिन्याचं. तर ते किती असणार आहे? तर 2 7 14, 2 2 4, उरला 1 झाले 12, 2 1 12, 726 रुपये. तर हे 726 असं टोटल 2.5 वर्षाचं व्याज किती भेटेल आपल्याला? मग हे 6, 2 आणि 2 4, 7 आणि 5 12, आजचा आला 1 म्हणजेच 3246 रुपये. तर या पद्धतीने आपण करू शकतो. ही झाली टेबल मेथड. हे ग्राफ मेथड आपण टेबल मेथडनं पण ह्याला करू शकतो. टेबल मेथडमध्ये आपला प्रिन्सिपल आणि अमाऊंटचा रेशो असतो.
रेट किती आहे 10%. 10%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू किती असणार आहे 1/10. हा प्रिन्सिपल असणार आहे आणि वरचा इंटरेस्ट असणार आहे. 10 रुपयाचा प्रिन्सिपल, 1चा इंटरेस्ट, अमाऊंट 11. पहिल्या वर्ष कंप्लीट व्याज होतं, दुसऱ्या वर्षी पण कंप्लीट व्याज होतं, म्हणून दुसऱ्या वर्षी पण 10 आणि 11 असणार आहे. पण ज्यावेळेस तिसऱ्या वर्षामध्ये आपण एंटर करू त्यावेळेस तिसऱ्या वर्षामध्ये आपल्याला टोटल व्याज हे 6 महिन्यासाठी आहे आणि 10% इयरचं व्याज आहे. जर 12 महिन्यासाठी आपल्याला 12 महिन्यासाठी आपल्याला 10% व्याज असेल तर 6 महिन्यासाठी किती व्याज असणार आहे ह्याचा हाफ म्हणजेच किती 5%. म्हणून तिसऱ्या वर्षासाठी व्याज किती असणार आहे 5%. 5%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू 1/20. 20 रुपये प्रिन्सिपल, 1चा इंटरेस्ट, अमाऊंट किती बनणार आहे 21. तर या पद्धतीनं टोटल 2.5 वर्षाचं प्रिन्सिपल किती होईल 10 × 10 100. 100 × 20 म्हणजेच किती 2000 रुपये. आणि टोटल अमाऊंट किती होणार 11 × 11 121. 121 × 21 किती होईल 21 × 21 कॅरी 2. 42 आणि 2 44ला 4 हातचे आले 4. 21 × 21 21 आणि 4 25. तर 2541. प्रिन्सिपल आहे 2000, अमाऊंट आहे 2541. तर प्रिन्सिपल मग अमाऊंटमधून प्रिन्सिपल मायनस करा तर इंटरेस्ट भेटणार आहे 541चा. आपल्याकडे प्रिन्सिपल आहे 2000 रुपये. क्वेश्चनमध्ये सांगितलं आहे किती 12000 रुपये. जर 2000 म्हणजे 12000 असेल तर हे 3 शून्य हे 3 शून्य कटले तर बेसकून 12. 1 म्हणजे 6 तर 541 म्हणजे किती तर 6 × 541 करा. 6 1 6 6 चौक 24 ह्याचे आले 2. 6 पंचे 30 आणि 2 32 तर 3246. तर याही पद्धतीने आपण आन्सर काढू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन प्रिन्सिपल दिला आहे 15000 रुपये. आता प्रिन्सिपल आहे 15000 रुपये आणि रेट आहे 20%. टाईम पिरियड पहिलं वर्ष कंप्लीट आहे आणि दुसऱ्या वर्षामधले फक्त 3 मंथ आहेत. पहिलं वर्ष कंप्लीट आहे, दुसऱ्या वर्षातले 3 मंथ आहेत. मंथला इयरमध्ये कन्वर्ट करू म्हणजेच 1/4. म्हणजे पहिल्या वर्षी व्याज कंप्लीट भेटणार आहे आणि दुसऱ्या वर्षी व्याज किती भेटणार आहे फक्त 1/4 भेटणार आहे. मग प्रिन्सिपल असणार आहे 15000 रुपये. व्याजचा दर आहे 20%. 15000चे 20%, 10% जर 1500 असतील तर 20% किती असणार आहे त्याचं डबल म्हणजे 3000 रुपये. दुसऱ्या वर्षी पण 3000 रुपयाचं व्याज. वापस या 3000चे 20%, 10% 300चा 20% किती असणार आहेत 600. हे टोटल 2 वर्षाचं स्ट्रक्चर असणार आहे. मग आपल्याला पहिल्या वर्षी व्याज किती भेटणार आहे कंप्लीट भेटणार आहे. तर पहिल्या वर्षी 3000 रुपये व्याज भेटेल. दुसऱ्या वर्षीचं व्याज आहे 3000 + 600 3600 कंप्लीट वर्षाचं व्याज आहे. पण दुसरं वर्ष आपल्याकडे कंप्लीट नाही आहे तर दुसऱ्या वर्षामधले फक्त आपल्याला व्याज भेटणार आहे 1/4. या 3600चे 1/4 म्हणजे किती 4 9 36 900 रुपयाचं व्याज भेटणार आहे. तर हे 3000 आणि हे 900 म्हणजे टोटल व्याज भेटणार आहे 3900. तर टोटल कंपाऊंड इंटरेस्ट असणार आहे 1 इयर 3 मंथचा 3900 रुपये. यालाच आपण टेबल मेथडनं पण करू शकतो. टेबल मेथडमध्ये प्रिन्सिपल आणि अमाऊंटचा रेशो घेतो. रेट किती आहे 20%. 20%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू 1/5. 5 प्रिन्सिपल असणार आहे आणि वरचा इंटरेस्ट असणार आहे. 5 रुपयाचा प्रिन्सिपल, 1चा इंटरेस्ट, अमाऊंट किती बनणार आहे 6. हे पहिल्या वर्षाचं कंप्लीट व्याज झालं. दुसऱ्या वर्षी आपलं फक्त 3 महिने आहेत. मग जर 12 महिन्यासाठी आपल्याकडे 20%चं व्याज असेल तर 3 मंथसाठी किती व्याज असणार आहे त्याला 4ने डिवाइड केलं तर 20ला 4ने डिवाइड करा किती 5%. 5%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू 1/20 म्हणजे 20 रुपयाचा प्रिन्सिपल, 1चा इंटरेस्ट, अमाऊंट असणार आहे 21 रुपये. हे 2×10 20, 2×3 6. जर क्रॉसमध्ये काही कॅन्सल होत असेल तर कॅन्सल करायचं, कॅल्क्युलेशन इझी होतात. 10 × 5 50, 21 3 63. 63 रुपये अमाऊंट आहे, 50 रुपये प्रिन्सिपल आहे. तर इंटरेस्ट किती लागणार आहे 13 रुपयाचा. प्रिन्सिपल आहे 50 रुपये. क्वेश्चनमध्ये सांगितलं आहे 15000 रुपये. तर 50 म्हणजे 15000 तर 13 म्हणजे किती. हे 0 हे 0 कॅन्सल झालं. 5 1 5 5 3 15. 1 म्हणजे 300 तर 13 म्हणजे किती तर 13 39. तर टोटल कंपाऊंड इंटरेस्ट असणार आहे 3900 रुपये. याही मेथडनं आपण करू शकतो. तर या पद्धतीने आपण या लेक्चरमध्ये हाफ इयरली, क्वार्टरली आणि काही मंथचे क्वेश्चन बघितले. धन्यवाद.